श्रीमती कुसुमताई साहू, डेप्यूटी मेयर, अमरावती म्युनिसिपल कॉर्पोरेशन। गेस्ट ऑफ ऑनर डॉक्टर समीर केडिया, असिस्टेंट गवर्नर RID 3030। गेस्ट स्पीकर श्रीमती सुरेखाताई लुंगारे, कॉर्पोरेटर अमरावती। मैं सभी अतिथियों से विनती करता हूं कि कृपया दीप प्रज्वलन के लिए मंच के समक्ष आए। मैं विनती करता हूं शुभम जैन और संदेश जी साबरा से कि वे भी दीप प्रज्वलन के लिए मंच के समक्ष आए। मैं सभी अतिथियों से विनती करता हूं कि अपना स्थान मंच पर ग्रहण करें। धन्यवाद। मैं आज के कार्यक्रम के प्रेसिडेंट रोटेरियन डॉक्टर विनायक जी गढ़ू से रिक्वेस्ट करता हूं कि आज की मीटिंग को प्रिसाइड करें और मीटिंग ऑर्डर में कॉल करें। थैंक यू सर। अब मैं रिक्वेस्ट करता हूं शुभम जैन से कि आज के कार्यक्रम के अध्यक्ष रोटेरियन विनायक जी गढ़ू को पुष्प गुच्छ देकर स्वागत करें। मैं रिक्वेस्ट करता हूं संदेश साबरा से कि श्रीमती कुसुमताई साहू को पुष्प गुच्छ देकर इनका स्वागत कीजिए। मैं रिक्वेस्ट करता हूं पुनीत जी लड्ढा को कि डॉक्टर समीर जी केडिया को पुष्प गुच्छ देकर इनका स्वागत करें। मैं आदित्य लोहिया से विनती करता हूं श्रीमती सुलेखाताई लुंगारे को पुष्प गुच्छ देकर इनका स्वागत कीजिए। जैसा कि आप सब जानते हैं, शुभम जैन ने पिछले साल भी प्रेसिडेंट का पदभार संभाला था और वह इस साल भी कंटिन्यू कर रहा है एज अ प्रेसिडेंट। मैं शुभम जैन से विनती करता हूं कि इस साल के बोर्ड ऑफ डायरेक्टर्स के नाम अनाउंस कीजिए। शुभम जैन। और सभी से बोर्ड ऑफ डायरेक्टर से विनती करता हूं जिन जिन के नाम है वो स्टेज पर समक्ष आकर डॉक्टर विनायक जी गढ़ू से शपथ ग्रहण कीजिए। सबसे पहले तो मैं यहाँ पे आप सभी को स्वागत करना चाहूंगा
ट्रेजरर रोटरी क्लब ऑफ अमरावती मिडटाउन भिलाई। मैं कॉल करना चाहूंगा आदित्य लोहिया, जॉइंट सेक्रेटरी। इसके बाद मैं कॉल करना चाहूंगा पुनीत जी लड्डा, डायरेक्टर। निखिल कट्टानी को मैं यहाँ पे कॉल करना चाहूंगा, डायरेक्टर। अभिषेक आमले, और अभी कॉल करना चाहूंगा मैं रिंकेश केवल रामानी को। ओके, थैंक यू। अब आज के कार्यक्रम के अध्यक्ष रोटेरियन विनायक जी कड़ू से विनंती करता हूँ कि शुभम जैन को प्रेसिडेंट पद की शपथ दिलाएं। थैंक यू। अब मैं रोटेरियन विनायक जी कड़ू से विनंती करता हूँ कि इस बोर्ड ऑफ डायरेक्टर्स की टीम को स्वीकृति प्रदान कीजिए। Dignitaries sitting on the dais and off the dais. Good evening, everybody. It's my great pleasure to announce that the executive team of Rotary Club of Amravati Midtown, headed by President Rotary Shubham Jain, is installed. Congratulations, and I wish all the success for the Rotary year 2020-21. Thank you. थैंक यू सर। अब मैं शुभम जैन से रिक्वेस्ट करता हूँ कि वे एक्सेप्टेंस स्पीच के लिए सामने आइए। यहाँ पे उपस्थित सभी गणमान्य अतिथि और मेरे मित्रगण का मैं यहाँ पे स्वागत करता हूँ। अमरावती शहर की उपमहापौर सौ कुसुमताई साहू का मैं यहाँ पे स्वागत करता हूँ। हमारे आज के गेस्ट स्पीकर सुरेखा ताई दुबारे, इनका मैं यहाँ पे स्वागत करता हूँ। असिस्टेंट गवर्नर ऑफ रोटरी 313030 डॉक्टर समीर केडिया, इनका मैं यहाँ पे स्वागत करता हूँ। और रोटरी क्लब ऑफ अमरावती मिडटाउन के प्रेसिडेंट
विनायक जी करू, इनका भी मैं यहाँ पे हार्दिक स्वागत करता हूँ और मेरे मित्र संदेश शामरा और सभी यहाँ पे उपस्थित सबका मैं यहाँ पे स्वागत करता हूँ। इस कोरोना की घड़ी में आप सभी ने हमारे निमंत्रण को मान लिया, इसलिए मैं आप सभी का आभारी हूँ। गत वर्ष हमारी टीम ने कई सामाजिक और सांस्कृतिक कार्यक्रम लिए। इसमें कोल्हापुर और सांगली में जो बाढ़ आई थी उसके लिए हमने यहाँ से 6,500 किलो का सब सामग्री इकट्ठा करके ट्रक करके वहाँ पे सेंड किए थे हमने। अभी कोरोना में जैसा जो भी नीडी पर्सन थे इनके लिए हमने किट प्रोवाइड की थी, फूड की किट बनाए थे और सबको हमने फ्री ऑफ कॉस्ट वो दिए। फिर जो फर्स्ट टू फोर्थ और फिफ्थ में बच्चों को मोटिवेशन करने के लिए ड्राइंग कॉम्पिटिशन लिया गया था जिसमें 650 से अधिक बच्चे ने पार्टिसिपेशन किया था। उसके बाद सदा शांति बालगृह में जो अनाथ बच्चे हैं इनके साथ हमने क्रिसमस डे सेलिब्रेशन किया, तो उनके चेहरे पे जो खुशी थी उसका ठिकाना अलग ही था जैसा। और फिर हमने गौ सेवा गौचारण किया था जन्मदिन के उपलक्ष्य में और इसी तरह के हमने अनेक कार्यक्रम लिए जैसा साल भर में। पिछले कुछ महीने से कोरोना महामारी के चलते हम हमारे निश्चित कार्यक्रम को ले नहीं पाए। हमारे आगे के भी प्लान थे जो हमें लेना चाहिए था मार्च से, बट कोरोना के चलते हम वो ले नहीं पाए। आप सभी ने मुझ पर जो विश्वास दिखाया है और मेरे सभी कार्यों को साकार किया, इसके लिए मैं आप सभी का आभारी हूँ। मैं आपको विश्वास दिलाता हूँ कि इस साल भी मैं और मेरी टीम अनेक सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम लेंगे। अंत में मैं पुनश्च आप सभी का आभार व्यक्त करता हूँ और मुझ पर सौंपी गई रोटरी क्लब ऑफ अमरावती मिड टाउन इलाइट की अध्यक्ष पद की जिम्मेदारी को स्वीकार करता हूँ और आप सभी का यहाँ पे धन्यवाद करता हूँ। जय हिंद, जय भारत। थैंक यू शुभम। हमें विश्वास है आपके लीडरशिप में ये क्लब बड़ी ऊंचाइयों को छुएगा ये साल भी। जैसा कि आप जानते हैं कोरोना काल में टेक्नोलॉजी ने बहुत बड़ा योगदान दिया है। लोगों को फिजिकल मिलना की जरूरत नहीं है पर वर्चुअल सब एक दूसरे से कनेक्टेड है। इसी श्रृंखला में आज के हमारे गेस्ट ऑफ ऑनर अभिषेक जी गोयल भी हमारे साथ वर्चुअल कनेक्टेड है। मैं उनसे विनती करता हूं कि 2 शब्द कहें सभी मेंबर्स के लिए। जब तक कनेक्ट होता है उनसे कार्यक्रम को आगे बढ़ाते हैं, मैं रिक्वेस्ट करता हूं डॉक्टर समीर जी केडिया से कि वे मंच पर आए और 2 शब्द कहें। बहुत बहुत धन्यवाद ट्रेजरर CFPD, मंच पर उपस्थित रोटरी क्लब ऑफ अमरावती मिड टाउन के अध्यक्ष रोटेरियन विनायक जी कड़ू, आज की हमारी मुख्य अतिथि और हमारी माताश्री कुसुम आंटी, आज के सत्कार मूर्ति गेस्ट ऑफ ऑनर नगर सेविका लुंगारे मैडम, हमारे मित्र और समाज सेवी कामेश भाई, रोटरी क्लब ऑफ अमरावती मिड टाउन एलाइट के पुनश्च बागडोर संभालने वाले अध्यक्ष रोट्रैक्टर शुभम, नवनियुक्त सचिव रोट्रैक्टर संदेश, ट्रेजरर श्रेणिक, जॉइंट सेक्रेटरी आदित्य, डायरेक्टर द्वय पुनीत, रिंकेश, अभिषेक, नीलेश और हमारे साथ में वर्चुअल प्लेटफॉर्म पर जुड़े DRR रोट्रैक्टर अभिषेक गोयल। सर्वप्रथम मैं रोटरी क्लब ऑफ अमरावती मिड टाउन को बहुत बहुत बधाई देता हूं, कड़ू साहब को और उनकी पूरी टीम को बधाई देता हूं कि आपके पास में इतना वाइब्रेंट, इतना अच्छा एक रोटरी क्लब है जिन्होंने उस लेवल के काम किए हैं जो हम रोटरी में रहते हुए करते हैं या हमको रोटरी में रहते हुए करने की भी बड़ी दिक्कत जाती है। तो आपको बहुत बहुत बधाई। उसके बाद में मैं इन सभी रोट्रैक्टर्स के माता पिता को नमन करता हूं कि आपको वो संस्कार दिए कि इतने छोटी उम्र में जब हमारा स्ट्रगलिंग फेज होता है, जब हम अपने आप को स्टैब्लिश करने जा रहे होते हैं, कोई लोग पढ़ाई में होंगे, कोई लोगों का अपने व्यापार का प्रोफेशन का नया नया दौर होगा,
उसमें भी आपको समाज सेवा का जो बीज मिला, तो उसके लिए आपके माता पिताओं को बहुत बहुत नमन। कुसुम आंटी, अपन बहुत देर से यहाँ पे है और अपन इनका टीम वर्क देख रहे हैं, और जब हम इनके बीच में आते हैं तो अपने में भी एक नया उत्साह डेवलप हो जाता है, हम लोगों को भी एक नई चेतना आती है कि टीम वर्क होना चाहिए, दोस्ताना होना चाहिए, तो इस तरीके से होना चाहिए। कहीं ना कहीं हम लोग जैसे जैसे आगे बढ़ते हैं अपनी लाइफ में, ये जो दोस्ताना है, यह जो आपस का जो बंधन है, यह छूट जाता है। और इसीलिए ऐसे कार्यक्रमों में जहाँ यूथ है, वहाँ पे हमारा आना बहुत जरूरी होता है, ताकि हम लोग वापस पुराने हमारे दिन को याद करके हमारा वो दोस्ताना वो रिजुवेनेट कर पाए। सो आपकी टीम को भी बहुत बहुत बधाई। शुभम एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी लीडर है, बहुत अच्छा उसने काम किया। पिछले साल इस क्लब की स्थापना की, शुभम ने अध्यक्ष पद का पदभार संभाला। इस साल क्लब को आगे बढ़ा रहा है, फिर से अध्यक्ष पद की जिम्मेदारी शुभम ले रहा है। अब इसके आगे मैं शुभम को यह कहना चाहूंगा कि शुभम एक सच्चा जो लीडर होता है ना, उसकी परिभाषा क्या होती है कि वो लीड तो करता ही है, वो साथ में नए लीडर्स को तैयार करता है, और वो उन लीडर्स को तैयार करता है जो आगे और लीडर्स को तैयार कर पाए। क्योंकि रोटरैक्ट या रोटरी जैसे जब वॉलंटियर ऑर्गेनाइजेशन में हम लोग जुड़ते हैं ना, तो आप लोगों को उन लोगों से काम करवाना रहता है जो आपके समकक्ष है, जो आपके बराबरी के हैं, आपसे ओहदे में शायद बड़े हैं, छोटे हैं। मैं विनायक अंकल से उम्र में बहुत छोटा हूँ, उनके बेटे की उम्र का हूँ। उनकी बेटी मेरे साथ में पढ़ी हुई है, मेरी जूनियर है, लेकिन उनके साथ में काम करना एज असिस्टेंट गवर्नर, और वो मेरे साथ में प्रेसिडेंट बोल के जुड़े हुए हैं, तो इसमें जो हमको जो सीख मिलती है वो रोटरैक्ट से मिलती है। पुनीत के पास में अपना ही एक पूरा का पूरा टीम है काम करने के लिए, कम से कम 20, 22, 25 लड़के हैं उसके पास में, वो इवेंट मैनेजमेंट का काम करता है पुनीत लड़का। लेकिन उन लोगों के साथ में जब पुनीत काम करता है ना, तो एक बॉस की फीलिंग आती है, जा तू ये कर, जा तू वो कर, तूने ये नहीं किया। लेकिन जब रोटरैक्ट में पुनीत को एज अ डायरेक्टर काम करना है, या जब शुभम को काम करना है, तो वो बॉस नहीं बन सकता, उसको लीडर ही बनना है। तो शुभम, मेरी पुनः आपसे एक रिक्वेस्ट रहेगी, ये एक सलाह रहेगी बड़े भाई के नाते। मैं तो अपने आप को बड़ा मानता, शुभम मेरे को बड़ा मानता कि नहीं पता, तो बड़े भाई के नाते कि इस वर्ष आप क्लब को और सुदृढ़ करो, और अगले साल के लिए और आने वाले साल के लिए नए प्रेसिडेंट्स को तैयार करो, और ऐसे प्रेसिडेंट्स को तैयार करो कि जब आप अगले साल या 2 साल बाद रोटरी में जुड़ो, तब वो क्लब आपका चलता रहे, आपके हाथ का लगा हुआ पौधा फलता रहे। कुसुम आंटी को पता है कि हम लोग मनपा के द्वारा बाकी इसमें बहुत सारे पेड़ लगाते हैं, लेकिन हमारी सबसे बड़ी जिम्मेदारी ये रहती है कि हम लोगों को पेड़ के साथ में ट्री गार्ड देके, उनको पानी देके हम लोग उसको जीवंत रख पाए कि नहीं रख पाए, वो हमारी जिम्मेदारी होती है। तो शुभम, आपने जो पेड़ लगाया, अब आपने 2 साल इसकी रखवाली कर ली, अब आगे रखवाला तैयार करके आप रोटरी में आगे बढ़ो, रोटरी में आप ज्वाइन करो। ये मेरी आपसे विनती भी है, आपको एक सलाह भी है, और साथ ही जो अच्छे काम आप कर रहे हो वो तो आप करते ही रहोगे, इसका पूरा मुझे मेरे को विश्वास है। और आपने मुझे यहाँ बुलाया आपकी इंस्टॉलेशन सेरेमनी में, मैं आपकी पूरी टीम का बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, बहुत बहुत आभारी हूँ, और पुनः आपकी टीम वर्क को मैं सैल्यूट करता हूँ। बॉस, एक बढ़िया कार्यक्रम आपने यहाँ ऑर्गेनाइज किया, सो वंस अगेन कांग्रेचुलेशंस टू ऑल ऑफ यू। थैंक यू वेरी मच। थैंक यू सर, आपके प्रोत्साहन के लिए और मार्गदर्शन के लिए। हम आशा करते हैं कि आगे भी हमें आपका मार्गदर्शन ऐसे ही मिलता रहे, और आपके मार्गदर्शन में हम आगे काम करते रहें। अब आज के कार्यक्रम के सत्कार मूर्ति श्रीमती सुरेखाताई लुंगारे जी से मैं विनती करता हूँ कि कृपया 2 शब्द कहें। मतलब खाना नहीं जा रहा ना उसको। नमस्कार. उडत्या पंखांना परतीची तमान असावी, उडत्या पंखांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. अशा क्षितिजा पलीकडे झेप घेऊन पाहणारे सर्व तरुण
रक्ताचे माझ्या तोंडाने. आज मला अतिशय आनंद होत आहे. एका चांगल्या इन्स्टॉलेशन सेरेमनीला या ठिकाणी मला येता आलं. त्याचं संपूर्ण श्रेय आमचे स्नेही जे नेहमीच सगळ्याच सामाजिक कार्यामध्ये अतिशय अग्रेसर असतात असे आदरणीय डॉक्टर कडू साहेब. आज रोटरी क्लब अमरावती मिड टाउन इलाइट च्या इन्स्टॉलेशन समारंभाला उपस्थित असलेले आमचे स्नेही आणि मिड टाउनचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रीमान डॉक्टर विनायक कडू साहेब, अमरावती शहराच्या उपमहापौर, आम्ही दोघी सहयोगी आहोत, मनपामध्ये सोबत काम करतो, माझी मोठी बहीण आहे अशा आदरणीय सौभाग्यवती कुसुमबाई साहू, ज्यांनी अतिशय थोडक्यामध्ये पण जे टच टू हार्ट असं आता अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं असे डॉक्टर समीर, आणि ज्यांच्या हातात आपण ही धुरा देत आहोत. म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा त्यांच्यावर याची जबाबदारी होती आणि कुठेतरी त्यांनी चांगलं काम केलेलं आहे म्हणून परत त्यांना सगळ्यांनी आग्रह केला आणि परत तुम्हीच अध्यक्ष व्हा असा शुभम आणि सेक्रेटरी म्हणून संदेश आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व तरुण. पहिल्यांदा तर मी तुमच्या संपूर्ण टीमचं, शुभम, सेक्रेटरी आणि संपूर्ण टीमचं अगदी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते की जसं डॉक्टर समीरनी सांगितलं की एका चांगल्या वळणावर तुम्ही आज या ठिकाणी आहात. जेव्हा अध्यक्षीय भाषण त्यांनी मागच्या वर्षी जे काही काम केलं ते या ठिकाणी जेव्हा मांडलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की सामाजिकतेचं भान ठेवणारे हे सगळे युवक आहेत आणि आजपासून म्हणजे ह्या वयामध्ये जेव्हा तुमच्यासारखे मुलं एका वेगळ्या दिशेला जातात, ती दिशा सोडून एक चांगलं काम तुम्ही हातामध्ये घेतलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनस्वी या ठिकाणी अभिनंदन करते. मी नेहमी म्हणत असते की चालणारे दोन पाय किती विसंगत, चालणारे दोन पाय किती विसंगत, एक समोर असतो एक मागे असतो, एक समोर असतो एक मागे असतो, समोरच्याला अभिमान नसतो मागच्याला अपमान नसतो. कारण त्याला माहीत असतं क्षणात हे सारं बदलणारं असतं, क्षणात हे सारं बदलणारं असतं. तर हे सांगायचं कारण आहे की समाजामध्ये परिवर्तन घडवून आणायचं असेल, समाजामध्ये दिशा द्यायची असेल, समाजाला विकास साधायचा असेल, समाजाला उन्नत करायचं असेल तर ते संपूर्ण काम युवकांच्या हातामध्ये आहे. देशाचे पंतप्रधान माननीय श्रीमान नरेंद्रजी मोदी नेहमी म्हणतात जो देश सक्षम आहे, ज्या देशातले युवा सक्षम आहे तो देश खऱ्या अर्थानं सक्षम आहे. आणि तुमच्यामध्ये नवीन स्वप्न आहे, तुमच्यामध्ये नवीन उमेद आहे, तुमच्यामध्ये नवीन क्रिएशन आहे, तुमच्यामध्ये विकासाचं सार्वभौम तत्व आहे आणि त्या सगळ्या गोष्टींना या रोटरी क्लबच्या माध्यमातून तुम्हाला दिशा मिळणार आहे असं मला वाटतं. मला अतिशय आनंद होत आहे की आज तुमची संपूर्ण टीम आल्याबरोबर सरांनी सांगितलं की हातात हात घालून सगळेजण काम करत होते, फोटो काढत होते, कोणी समी लावत होते, कोणी पुष्पगुच्छ लावत होते आणि हेच शिकायसारखं असतं. कारण ह्या क्लबच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं तुम्हाला स्टेज वेअरिंग, बोलण्याची पद्धत ही सगळी शिकल्या जाते. मी माझं स्वतःचं उदाहरण देते. मी सुद्धा जेसी संस्थेची एक साधी सदस्य होते. 2001 मध्ये मी जेसीची अध्यक्ष झाली आणि जेसीस मध्ये विशेष एकावर भर दिला जातो की व्यक्तिमत्व विकास. जेव्हा मी पहिल्यांदा भाषणाला उभी राहिली तेव्हा माझे हातपाय थरथर कापत होते, माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हते, मला बोलता येत नव्हतं. परंतु ही कशाची देण आहे? जेसीसची देण आहे. तशीच रोटरॅक्टची सुद्धा सामाजिक तत्व बांधिलकी जोपासणे ही देण आहे आणि ती देण आपण जोपासली पाहिजे. आजपर्यंतचा माझा प्रवास मी माझं स्वतःच उदाहरण देते. मी अतिशय काजरी पाटील कुटुंबातील एक मुलगी, मला जेट्स मध्ये येऊन बोलता सुद्धा येत नव्हतं, आमच्या घरी बसण्याची सुद्धा उजागरी नव्हती. परंतु जेसीसच्या माध्यमातून आज मी इथपर्यंत गेली, नगरसेविका झाली, मिनी महापौर झाली, भारतीय जनता पार्टीची उपाध्यक्ष म्हणून मी आज शहरामध्ये काम करते. तर सांगायचं जेसीसचं सांगायचं म्हणजे तसंच रोटरीचं सुद्धा इंटरनॅशनल लेवलवर काम आहे आणि तुम्ही इतक्या चांगल्या संघटनेशी जुळला आहात याचा तुम्हाला गर्व असला पाहिजे. ही तुम्हाला एक संधी मिळाली, त्या संधीचं सुवर्ण संधीमध्ये कसं रूपांतर करता येईल
आपल्याला संधीचं सोनं करायचं आहे आणि आपला उत्कर्ष साधायचा आहे. आज या ठिकाणी खूप आनंद झाला, कारण खूप वर्षानंतर क्लबची जी हे असते म्हणजे ही पद्धत ती मला बघता आणि ऑनर मधुऱ्यामध्ये हे घालणं हे सगळं जेसीस मध्ये आम्ही सगळं बघितलेलं आहे. आता मी जेसीस सोडून सुद्धा मला 15 वर्ष झालेले आहे, परंतु नेहमीच डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून मला क्लबच्या कार्यक्रमाला येता येतं. त्यामुळे तुमच्या सगळ्यांमध्ये येताना मला अतिशय आनंद झाला. तुमच्या सगळ्यांना मी अगदी मनापासून अभिनंदन करते आणि भावी आयुष्यामध्ये एक चांगला सुदृढ नागरिक आणि चांगलं नागरिक बनणं अत्यंत गरजेचं आहे, कारण देशाचा कणा तुम्ही आहात आणि तुम्हाला देशाचा उत्कर्ष साधायचा आहे आणि त्याचे खरे पाईक तुम्ही होणार आहात. एवढंच या ठिकाणी बोलते. मला या ठिकाणी बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे अगदी मनापासून मी आभार मानते आणि तुमच्या भावी जीवनासाठी मी शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद ताई साहब. ये हम सबका सौभाग्य था कि आपके जैसे प्रखर वक्ता को सुनने का मौका मिला. आपके मुखारविंद से जो शब्दों की गति चल रही थी वो सुनकर हम सब सचमुच कृतार्थ हो गए. धन्यवाद, आपने इस कार्यक्रम की शोभा बढ़ाई. अब मैं विनंती करता हूँ आज के कार्यक्रम के मुख्य अतिथि श्रीमती कुसुमताई साहू जी से कि कृपया वे आए और 2 शब्द कहें. सम्मानीय उपस्थित मंच और हमारे रोटरी क्लब के युवा अध्यक्ष बने हैं, उन्हें बहुत बहुत बधाई. जो डबल अध्यक्ष बने हैं तो और डबल बधाई, क्योंकि देखो जो अच्छा काम करता है वो डबल बन गई. मैं तो बोली 5 बार बन जाए, जैसे मैं 4 बार चुन गई वो 5 बार अध्यक्ष बन जाए और उसके बाद में उसके ऊपर पहुंचे, यानी कि रोटरी क्लब के अध्यक्ष बने. अभी युवा तो बने ना, अभी रोटरी क्लब के अध्यक्ष बने. ऐसी हमारी उनको दुआएं है. और दूसरी बात यह है कि शुभम जी ने जन्मदिन मनाया था, मुझे बुलाया था. गौरव से में जन्मदिन मनाया था और मेरे हाथ से उद्घाटन किया था उन्होंने. और उसके बाद में जो रोटरी क्लब वाले हैं बहुत अच्छा कार्यक्रम करते हो, पूरी टीम कार्यक्रम करते. हमारे जो समीर जी है, डॉक्टर साहब, उनने भी बहुत अच्छे मेरे प्रभाग में पूरी स्कूलों में 2+ बांटे और उनने बांटे और पढ़ाई किसकी हुई? मेरी हुई. लोंगारे मैडम पढ़ाई मेरी हुई. पूरी स्कूल में जो भी स्कूल को आपको देना है, मैंने उनने 400 बच्चों को 2+ बांटे. तो मैं उन सभी को, सभी टीम को बधाई देती हूँ और मुझे यहाँ बुलाया, सत्कार किया, मैं उसके आभारी हूँ. और आप इतना कह के अपने 2 शब्दों को विराम दे दो. जन्म अष्टमी की भी उनको सबको बधाई. धन्यवाद ताई साहब आपके आशीर्वचनों के लिए. ताई साहब कहते हैं ना, कार्यकर्ता तो काम करता है पर लीडर के मार्गदर्शन में कार्यकर्ता काम करता है. इसके लिए लीडर का नाम होता है. आपका मार्गदर्शन था, इसीलिए ये सब काम हो सक रहा है. अब मैं विनंती करता हूँ आज के कार्यक्रम के प्रेसिडेंट रोटेरियन विनायक जी कड़ू से कि वे 2 शब्द हम सबके समक्ष करें. मंचावर उपस्थित असलेले ज्यांचं नुकतंच इन्स्टॉलेशन झाले ते रोटरी क्लब ऑफ अमरावती मिटमचे अध्यक्ष रोटराट शुभम. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी अमरावती महानगरपालिकेच्या उपमहापौर आणि ज्या 4 वेळेस निवडून आल्या आणि 5व्यांदा परत निवडून येणारच आहे त्या आमच्या कुसुमताई. रोटरी क्लब ऑफ अंबानागरीचे करते धरते आणि डिस्ट्रिक्ट 3030 चे एडीजी असिस्टंट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर
रोटरी डॉक्टर समीर केडिया आणि आज या कार्यक्रमात आवर्जून त्यांना बोलवलं आणि त्यांनी आमच्या विनंतीचा मान राखला आणि तत्काळ त्यांनी होकार दिला. त्या प्रतिभावंत अतिशय डायनामिक पर्सनॅलिटी आहे. त्या मिनी महापौर होत्या, सभापती होत्या आणि मोठ्या प्रभागाच्या त्या एक कर्तव्यदक्ष नगरसेविका आहेत त्या सुरेखाताई लुगारे, आमचे सचिव आणि आपण सर्व उपस्थित. आज खरंच मला संबोधन करण्यासाठी प्रेशर येत आहे कारण की माझ्या आधी बोलले डॉक्टर केडिया, नंतर मला कुसुमताईकडनं इतकी अपेक्षा नव्हती, परंतु त्यांचं जे बोलणं होतं इतकं उभावतं होतं की मनाला आवडलं ते म्हणजे एकदम. आणि सुरेखाताईचा तर प्रश्नच नाही, असं वाटतं त्यांनी बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं. आज इन्स्टॉलेशन झालं नवीन टीमचं. शुभम जैन दुसऱ्यांदा परत त्याच संस्थेचे अध्यक्ष होतात आहे असं फार कमी होतं. आता डॉक्टर समीर यांनी सांगितलं की नेतृत्व तयार करायचं असतं, पण जर आधीच्याच नेतृत्वाला सर्व मान्यता असेल आणि त्यांचं कार्य चांगलं असेल आणि ते प्रेरित असेल की मला हा कार्यकाळ अपुरा ठरला, मला आणखी एकदा संधी द्या, तर त्याच्यात काही वावगं नाही आहे. म्हणून पुन्हा मी जयला शुभमला मी त्याचं अभिनंदन करतो. आणि रोटरी क्लब ऑफ अमरावती मिड टाउन म्हणजे त्यांचं स्पॉन्सर क्लब आहे रोटरी क्लब ऑफ अमरावती मिड टाउन, म्हणजे आम्ही स्पॉन्सर आहे. आता मागच्या वर्षी याचं इन्स्टॉलेशन याच हॉलमध्ये झालं होतं आणि तेव्हा मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही कारण की मी वेळेवर इथे आलो होतो आणि तो सणाचा दिवस होता आणि नवनीत राणा येणार होत्या, त्याच्यामुळे मला एका कार्यक्रम होता म्हणून तिथे गेलो मी. परंतु नंतर कळलं की किती एनर्जेटिक तो कार्यक्रम होता, म्हणून पूर्ण हॉल पॅक होता. आणि तेव्हा आमच्या क्लबला जाणीव झाली की शुभम काय आहे आणि जे आता त्यांनी सांगितलं काय काय काम केलं आणि समीर भाईंनी सांगितलं की रोटरीचं काम आहे. रोटरी सुद्धा घाबरत असे काम करायसाठी. मागच्या वर्षी महापूर आला होता, सातारा, सांगली, कोल्हापूरचे मोठे मोठे दिग्गज लोक पाण्यात वावरत होते. हवेल्या अशा जमीन दोस्त झाल्या. अशा पूर्ण ट्रकभर धान्य त्याचा गोळा केला आणि तिथपर्यंत त्यांनी पोहोचवलं, वाटप केलं. ही अतिशय मोठी गोष्ट आहे. आणि जेव्हा मला कळलं की शुभम परत यावर्षी अध्यक्ष रोटरीचा अध्यक्ष आहे, आपल्यासोबत काम करेल, तर मला अतिशय आनंद झाला कारण की या कोविडच्या वातावरणात आपल्याला संधी आहे जास्त काम करायची. आणि जेव्हा शुभमचं एकच मला मागच्या वर्षी उणीव भासली, ती उणीव अशी होती की शुभमचा रोटरी क्लब ऑफ अमरावती मिड मध्ये पार्टिसिपेशन कमी वाटलं. केवळ 1-2 मीटिंग मध्ये शुभम दिसला. आता तो त्याचं देखणं आहे म्हणून लवकर कळतं की आता हा आला की नाही आला म्हणून. तर यावर्षी जरी आपण फिजिकली भेटणार नाही, कमी भेटू, पण अशा वेळेस प्रत्येक याच्यात झूम मीटिंग असली काय किंवा बाकीचे सोशल कार्यक्रम असले का तर तुमची उपस्थिती अतिशय आवश्यक आहे आणि ते ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन करतील. आता इथे काही सदस्य नवीन असतील तर तुम्हाला एकच काम करायचं आहे, रोटरीच्या बाबतीत त्यांना माहिती त्यांचं ओरिएंटेशन करायचं आहे. ओरिएंटेशन काय करायचं आहे की रोटरी ही इंटरनॅशनल संस्था आहे. 1905 साली 23 फेब्रुवारीला त्याची स्थापना झाली आणि पॉल हॅरिस जे आपले संस्थापक आहेत. आज 1 मेंबर्स आहेत. 35,000 रोटरीच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर शाखा आहे. आता कोणी आपल्याला विचारलं रोटरी काय करतं, कारण की क्लब संस्कृती म्हटलं तर लोकांना काही डाऊट्स निर्माण होतात. रोटरी तशातलं नाहीये. रोटरीने काय केलं की जेव्हा पाहिलं की कुठल्या जागतिक समस्या आहेत, त्यांनी पाहिलं की पोलिओ ही जागतिक समस्या आहे आणि पूर्ण सर्वस्व रोटरीने पणाला लावला आणि आज पूर्ण जग पोलिओमुक्त झालं. 99.99% पोलिओ इरॅडिकेशन झाले केवळ रोटरीमुळे. फक्त नायजेरिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये एक तुरळक 1-2 पेशंट आहेत, म्हणून ते 100% टिकून झाले नाहीये. पण अजूनही रोटरीची मानसिकता आहे की तेवढाच पैसा पंप करतात आणि इंटरनॅशनल पातळीवर त्यांचं काम सुरू असतं. एवढंच नाही, आता रोटरी पोलिओ ॲज गुड ॲज इरॅडिकेशन झालंय. पण पोलिओचं इरॅडिकेशन झाल्यानंतर दुसरी समस्या काय आहे, तर थर्ड वर्ल्डमध्ये दुसरी समस्या अशी आहे की असाक्षरतेचं. तर रोटरीने ठरवलंय की आता आपण लिटरसीवर भर द्यायचा आणि मोठमोठे प्रोजेक्ट. आता आपल्या क्लबचा एक मोठा प्रोजेक्ट सुरू आहे. किती रजिस्ट्रेशन आहे? 1500 टीचर्स
झडपीचे बाकीच्या स्कूलचे किंवा महापालिकेचे पण टीचर्स कनेक्ट झालेले आहेत डायट गव्हर्नमेंटची संस्था त्याच्या मार्फत आणि दररोज त्यांना ऑनलाईन कसं शिकवायचं त्याचं ट्रेनिंग मिळतंय. दररोज त्यांना एक मॉड्यूल येतो. अतिशय सुंदर पार्टिसिपेशन आहे त्या 1,500 शिक्षकांचा. कुठेपर्यंत त्याचा प्रचार झाला नाही. आमच्या पास्ट प्रेसिडेंट नीताकडे ती जबाबदारी समर्थपणे उचलतात आहे. 6 दिवस त्यांचं ट्रेनिंग होईल. 7व्या दिवशी त्यांची परीक्षा होईल. त्यानंतर त्यांना प्रमाणपत्र मिळेल आणि कंटिन्युअस हा लिटरसीचा प्रोजेक्ट हा वर्षभर सुरू राहील. तर माझे तुम्हाला म्हणणं आहे की एखादा लिटरसीचा प्रोजेक्ट घ्या. तर तुमच्या मुलांना शिकवा. आपल्याला दाखवायचं नाही पण ते इफेक्टिव्ह पाहिजे की जे नीडी आहे त्यांच्यापर्यंत आपली सेवा पोहोचली पाहिजे. आणि तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे की आपण अतिशय मोठ्या क्लब सोबत जुळलेलो आहे. मी मोठा याच्यासाठी नाही म्हणत की त्या क्लबचा मी अध्यक्ष आहे म्हणून. आज तुम्ही खाली जर उतरले ना तर खाली तिथे ऑर्थोपेडिक लायब्ररी आहे. ज्यांना त्या ऑर्थोपेडिक लायब्ररीच्या सामानाची गरज असते त्यांना विकत घ्यायची गरज म्हणजे ते विकत घेऊ शकत नाही. ते लोक इथे येतात आणि ते सामान घेऊन बेड तुमचं वॉकर एअर बेड सगळं साहित्य आणि नाममात्र शुल्कात त्यांना देतो. फक्त डिपॉझिट घेतो. ही सेवा कोणासाठी मोठी आहे जे गरजू आहे त्यांना. आता मागच्या वर्षी आपलं डायलिसिस युनिट सुरू झालं. तुम्ही एखाद्या डायलिसिस ज्यांचा सुरू आहे त्या पेशंटला भेटा. किती त्रासलेला असतो. आधी 15 दिवसात डायलिसिस, नंतर 10 दिवसात, 7 दिवसात, 3 दिवसात, 2 दिवसात आणि किती श्रीमंत असला तरी तो खचून जातो. फक्त आपण 400 रुपयाचं डायलिसिस करतो. बाकी सगळं क्लिअर करतो. तर ही खूप मोठा प्रोजेक्ट आहे. हिंदू स्मशानभूमीमध्ये 1.5 करोडचा प्रोजेक्ट आहे तो. कुठला गॅस थेरपी तो पूर्ण रोटरीने स्पॉन्सर केलेला आहे. आमची प्रयास विशेष शाळा मध्यमवर्गीय मुलांची शाळा ती स्पॉन्सर केलेली आहे. सर्वात मोठा प्रोजेक्ट आपल्या क्लबचा हा आहे की मॅमोग्राफी बस. 1 करोडची बस पीडीएमसी मध्ये जा. तिथे गुलाबी रंगाची मोठी बस दिसते. ती पूर्ण रोटरीचं काम आहे ते. आणि 3 स्टेटमध्ये फिरते. आता कोविडमुळे थांबलेली आहे. तर बुकिंग असतं, डेली बुकिंग असतं. ते कितीतरी कॅन्सरचे पेशंट आपण वेळेस त्यांचं निदान केलं आणि त्यांना जीवनदान दिलेलं आहे. तशा मोठ्या क्लब सोबत आपण असोसिएटेड आहात. आणि माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही कुठल्याही क्लबची ऍक्टिव्हिटी असो किंवा तुमची ऍक्टिव्हिटी असो आपण एकच ऍक्टिव्हिटी समजायची. कारण की 2-3 प्रोजेक्ट आता सुरू करायचे याही कार्यकाळात. आणि एक तुम्हाला शेवटचं सांगतो की सुरेला ताईंना इथे का बोलवलं इन्व्हाइट केलं. त्यांचा पूर्ण प्रवास मला माहित आहे. या शुभमचं मागचं मी ऐकलं होतं कशा प्रकारे त्यांनी नवनीत राणाला बोलवलं. स्वतःच बोलवलं. तुम्ही सपोर्ट केला नाही. कशा प्रकारे त्यांनी ते एनर्जेटिक वातावरण तयार केलं. कशा प्रकारे तो इन्स्टॉलेशनचा कार्यक्रम घडून आणला ते आमच्या कानावर होतं. आणि त्याच्यानंतर त्याचं ते सामान तिकडे कोल्हापूरला घेऊन जाणं हे आमच्या कानावर आलं होतं. आणि तेव्हा कळलं की त्याच्यात एक्स्ट्रा टॅलेंट आहे. जेसीसची घडण आहे. सुरेखाताई त्या आपण जेसीस मधून आलेल्या आहेत. त्यांनी आधी सांगितलं की मी भाषण देऊ शकत नाही म्हणून. आणि त्याच्यात जे परिवर्तन झालं त्यांनी परिवर्तन कसं केलं. आता ट्रॅकचा पण मोठो आहे सेल्फ डेव्हलपमेंट. परिवर्तन कसं केलं. जेसीस मध्ये लिडरशिप निर्माण केली. स्वतःला डेव्हलप केलं. त्याच्यानंतर त्यांना माहिती आहे की समाजाचा काहीतरी देणं लागते म्हणून. आणि ती बाहेरून संस्था सुरू केली. त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं. जेव्हा आपण सामाजिक क्षेत्राचा आपण अवलोकन करतो तेव्हा आपण काही संस्था आपल्या समोर असतात. कंटिन्युअस काम सुरू असतात बाहेर संस्थेत. त्याच्यानंतर त्यांना माहिती आहे की सामाजिक क्षेत्रातून किंवा हे आपण थोडंफार प्रमाणात फेडलं. आता राजकारणात आलं पाहिजे. एकदा जनतेने संधी नाकारली. एकदा निवडणुकीत उभ्या होत्या. त्याला आपण पटल्या म्हणतो. कुसुमताई भाग्यशाली चारित्र्य निवडून आले. परंतु दुसऱ्यांदा अटेम्प्ट कुठला केला. किती मोठा वार्ड आहे तो. गाडगेला काठीनगर जवळ खूप मोठा आहे. आणि त्या ह्याच्यात विविधता खूप आहे. त्या वार्डातून त्या निवडून आल्या आणि पूर्ण अमरावतीत एक सक्षम नगरसेविका म्हणून त्या कार्य करतात. तर मला हेच वाटतं की ज्यांच्यासारख्या लोकांना आपण भेटणं आणि शुभमध्ये जर काही प्रगती झाली पुढे की आता हे काय असतं किडा असतो. किडा जाणार नाही शुभ आणि तो असा वळवळत राहणार. पण त्यांना फक्त योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणून सुरेखाताईंना मी आमंत्रित केलं. त्यांना मी थँक्स देतो. पुढील कार्यक्रमाने पुढील वाटचालीकरता मी शुभेच्छा देतो. थँक्यू. थैंक यू सर आपके मार्गदर्शन और प्रोत्साहन के लिए. अब मैं विनती करता हूँ न्यूली इलेक्टेड प्रेसिडेंट शुभम जैन से कि वे आज के कार्यक्रम के प्रेसिडेंट
श्री रोटेरियन विनायक जी कड़ू को मोमेंटो देकर उनका सत्कार कीजिए। मैं रिक्वेस्ट करता हूँ शुभम जैन व संदेश सांगरा से कि आज के कार्यक्रम के मुख्य अतिथि श्रीमती कुसुमताई साहू को मोमेंटो देकर उनका सत्कार कीजिए। मैं रिक्वेस्ट करता हूँ रिकेश केवल रवानी से कि आज के कार्यक्रम के सत्कार मूर्ति श्रीमती सुरेखा ताई उंगारे जी को मोमेंटो देकर उनका सत्कार कीजिए। मैं निखिल कट्टानी से विनती करता हूं कि आज के कार्यक्रम के सत्कार मूर्ति रोटेरियन समीर जी केडिया को मोमेंटो देकर उनका सत्कार कीजिए। थैंक यू। मैं संदेश सांबरा को आमंत्रित करता हूं कि कृपया आए और वोट ऑफ थैंक्स प्रदान कीजिए। थैंक यू सुनील जी। सबसे पहले मैं धन्यवाद देना चाहूँगा आज के हमारे चीफ गेस्ट कुसुमताई जी को, जिन्होंने वाकई बहुत ही अच्छा मार्गदर्शन देके आज हम लोगों को हौसला बढ़ाया है। मैं फिर धन्यवाद देना चाहूँगा हमारे प्रेसिडेंट रोटरी टाउन के श्री विनायक जी को। आज उनके मार्गदर्शन के अंदर हम लोग आगे बढ़ना चाहते हैं। मैं धन्यवाद देना चाहूँगा आज के हमारे गेस्ट ऑफ ऑनर समीर जी केडिया जी को, जिन्होंने बहुत ही अच्छे शब्दों में आज बहुत बड़ी बड़ी बातें कह दी है जो आज हम लोगों को अंदर से मोटिवेट कर चुकी है। और सबसे बड़ा धन्यवाद देना चाहूँगा हमारे ऐसे गेस्ट स्पीकर सुरेखा ताई जी को। मैं एक बात बताना चाहता हूँ, जैसे आपने जिस चीज़ का जिक्र किया, मैं काफ़ी छोटा सा था, कुछ 13-14 साल की उम्र का था, जब मैं इनको देख के बहुत मोटिवेट होता था हमेशा से। इन्होंने मेरा बचपन भी देखा है, मेरी जमीन की एक प्री मैच्योर एज मैच्योर एज दोनों देखी है। आज इनके मार्गदर्शन की वजह से आज बहुत लोग, ये नहीं इनके साथ जो लोग जुड़े हैं, बहुत आगे बढ़े और इन्होंने सभी को लेके चला है। और मैं उम्मीद करता हूँ कि आज आगे भी हम लोगों का इसी तरीके से आप हम लोग को मार्गदर्शन देते रहे और हम लोगों का आज प्रोत्साहन हम लोग बढ़ते रहे। नहीं बिल्कुल। और मैं आज धन्यवाद देना चाहूँगा हमारे प्रेसिडेंट श्री शुभम जी को, आज जिनकी वजह से मैं रोटरी को इंट्रोड्यूस हुआ और आज मुझे ऐसा मौका मिला है कि मैं आज आप सभी लोगों के सामने खड़ा हूँ। और मैं चाहता हूँ कि आप सभी लोगों के सपोर्ट से ये ग्रुप आगे बढ़े और बहुत अच्छे कार्य करें, जो ना ही हम सभी के लिए बट पूरी सोसाइटी के लिए एक इम्पोर्टेंस रखे एंड सोसाइटी को कहीं ना कहीं हेल्प करे या फिर उससे आगे बढ़े। और मैं हमारी पूरी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स की टीम एंड सेक्रेटरी हमारे जितने मेंबर्स यहाँ प्रेजेंट है फिजिकली एंड वर्चुअली, सभी को मैं थैंक यू कहना चाहूँगा। एंड सबसे आगे मैं थैंक यू कहना चाहूँगा यहाँ स्टाफ जिन्होंने हम लोग को बहुत असिस्ट किया है, आज यहाँ हॉल क्लीन करने से लेके सर्व करने से लेके, और आप सभी लोगों को फिर से बड़ा थैंक यू किया जी। कोविड कोरोना के आपकी महामारी के चलते आप सभी लोग यहाँ आए और हम लोगों को प्रोत्साहन किया और हम आप लोगों को वादा करते हैं कि इसी तरह हम लोग आगे बढ़ेंगे। आपका मार्गदर्शन हम लोगों को जरूरी है और बस आप लोगों का सहयोग रहेगा तो हम लोग अमरावती नहीं रोटरी का नाम हर जगह रोशन करेंगे। बिल्कुल, थैंक यू सो मच। सॉरी मैं भूल गया, हम लोगों के साथ वर्चुअली अभिषेक जी गोयल जी जुड़े हैं। मैं फिर
आप सभी लोगों के सामने उन लोगों को थैंक यू कहना चाहूंगा एंड अभिषेक जी गोयल का बिल्कुल मैं शुक्रिया मानता हूँ आज उन्होंने अपना समय दिया एंड वर्चुअली हम लोगों के साथ बने रहे। सो थैंक यू सो मच। थैंक यू संदेश। मैं पुनश्च रोटरी क्लब ऑफ अमरावती मिड टाउन इलाइट की तरफ से सभी अतिथियों का आभार व्यक्त करता हूँ और ये 2 लाइन कहता हूँ। आप सभी का व्यस्तता क्षण कभी अवकाश नहीं था, पर आपका स्नेह हम पर वह भी कम नहीं था। आप आए प्रोग्राम में आ गई जान, इसीलिए कहते हैं अपनों से बढ़ती है अपनों की शान, अपनों से बढ़ती है अपनों की शान। आप सभी ने हमारी विनती को मान देकर इस कार्यक्रम की शोभा बढ़ाई। हम सब आपके आभारी हैं। मैं विनंती करता हूँ आज के कार्यक्रम के अध्यक्ष रोटेरियन विनायक जी करू को कि वो मीटिंग कॉल ऑफ कीजिए। थैंक यू सर। मैं आप सभी से विनंती करता हूँ राष्ट्रगीत के लिए कृपया अपने स्थान पर खड़े रहिए। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मागे, गाए तब जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। जय भारत माता की जय। थैंक यू सो मच। मैं सबसे रिक्वेस्ट करता हूँ ग्रुप फोटो के लिए